पोलीस आयुक्तालयाकडनं ठाणे वाहतूक विभागांतर्गत ज्या ITMS कॅमेरेज आपण कॅडबरी सिग्नल या ठिकाणी लावलेले आहेत, 1 सप्टेंबर पासून त्या ठिकाणी चलान ऑटोमॅटिक चलान जनरेट होण्यास सुरुवात झालेली आहे। त्या याच्यात पहिल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये 16,000 चलान जनरेट झाली होती। दुसऱ्या महिन्यात थोडासा कमी प्रमाण आलं होतं, तर दुसऱ्या महिन्यात जवळपास 9,000 चलान जनरेट झाली होती, म्हणजे जवळपास 40 ते 45% कमी चलान जनरेट झाली होती। तसंच आता नोव्हेंबरमध्येही थोडंसं प्रमाण कंपॅरेटिव्हली ऑक्टोबरच्या वाढण्याची शक्यता दिसून येत आहे, कारण 17 तारखेपर्यंत 5,415 चलान झालेलं आहे। तर कुठंतरी थोडंसं लोकांमध्ये जी जरब होती ती कमी झाल्याचं प्रमाण असं दिसून येत आहे। तरी पण आपल्याकडनं चलान बऱ्यापैकी करण्यात येत आहे। सर, ट्रिपल सीट, सिग्नल जम्पिंग आणि विदाउट हेल्मेट ही लोक जास्त आहेत का, इतर कुठले नियम मोडणारे लोक आहेत? विदाउट हेल्मेट, सिग्नल जम्पिंगचे सगळ्यात जास्त केसेस याच्यात आहेत आणि ट्रिपल सीटच्याही केसेस आहेत। लोकांनी जे पहिले स्टॉप लाईट व्हायोलेशन करत होती त्याचं प्रमाण आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे। झेब्रा क्रॉसिंग आपण जागेवर जाऊन जंक्शनवर जाऊन बघितलं तर झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे कोणी येत नाहीये आता। पहिले तसं प्रमाण कॅमेरे लावले नव्हते तोपर्यंत पूर्ण जंक्शन पॅक असायचं आणि ट्रॅफिक नियोजन करायला त्रास व्हायचा। सर, आता तुमच्यामध्ये वाढत चालले हे परत तुमचे चलन्स, त्याचा अर्थ कुठेतरी लोकांमध्ये भीती राहिली नाही का? त्यासाठी काहीतरी ठोस कारवाई करण्याची गरज आहे का? लोकांमध्ये याबाबत हे करण्यासाठी वसुली करण्यासाठी, चलानची एक वसुली करण्यासाठीची मोहीम राबवावी लागेल, किंवा लोकांमध्ये जी लितार्जीपणा आहे की नाही बदला नाही तरी चालेल, पण आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण ज्यावेळेस RTO मध्ये गाडी पासिंग जाल त्यावेळेस तरी आपल्याला हे चलान भरावे लागतील। दुसरं, आपण ज्यावेळेस गाडी विकणार त्यावेळेसही तेवढंच अवमूल्यन झालेलं असेल त्या गाडीचं आणि त्याच्यानुसारही आपल्याला चलान भरावं लागतील। तिसऱ्या याच्यात जर आपण खूप जास्त आपल्या गाडीवर चलान्स असतील तर आपल्याला इन्शुरन्स कंपनी ज्यावेळेस इन्शुरन्स पास करेल त्यावेळेस त्या प्रमाणात आपल्याला पैसे कमी देईल, कारण आपल्याकडनं वारंवार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होताना त्याच्यात दिसून येत असते। सर, वाहतूकदारांना काय आवाहन कराल, कारण हे जे तुमचे चलन्स आहेत ते कमी व्हावेत आणि लोकांमध्ये जागृती, म्हणजे लोकांना आवाहन काय कराल, काय तुम्ही नियम पाळायला पाहिजे? आपल्या माध्यमातून मी परत एकदा सर्व वाहनधारकांना आणि वाहन चालकांना विनंती करतो की कृपा करून आपण सिग्नल वाढल्यानंतर जी स्टॉप लाईन आहे त्याच्या पहिले आपली गाडी थांबवा, सिग्नल जम्प करू नका, हेल्मेट परिधान करा, ट्रिपल सीट ड्रायव्हिंग करू नका, रॉंग साइड ड्रायव्हिंग करू नका, जेणेकरून आपल्यावर चलान्स हे येणार नाही। चलान्स हे काय बक्षीस नाही, तो फाईन आहे आणि कुठेतरी हे वाढतंय किंवा आपल्यावर फाईन आल्यानंतर ती कोणतीही म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही की गर्वाची गोष्ट नाही, ती अपमानास्पद किंवा मी म्हणतो शर्मेची गोष्ट आहे की आपल्यावर फाईन पडताय। तर त्यामुळे मी विनंती करतो जनतेला किंवा वाहन चालकांना की आपण कृपा करून वाहतुकीचे नियम पाळा, जेणेकरून आपल्यावर फाईन्स येणार नाहीत आणि ठाण्याचं नाव कुठेतरी आपलं योग्य आणि शिस्तबद्ध ठाणे असं तयार होईल। धन्यवाद।